नमस्कार. धाराशिव माझ्याच्या या बुलेटिनमध्ये मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या आणि धाराशिव जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली घडामोड आहे ती आहे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल. आज दिवसभर आपल्याला मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये जी जाळपोळ जो हिंसाचार झालेला होता त्या अनुषंगाने काही वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य अशा प्रकारचं होतं की त्या घटनेमध्ये जे लोक सहभागी झाले होते ते मराठा समाजाचे नव्हते, तर ते कुणीतरी दुसरे व्यक्ती होते, समाजकंटक होते आणि त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या नावाखाली जी आहे ती तोडफोड केली आहे. आणि आता बीडमधले जे पोलीस आहेत तर ते तिथल्या तरुणांना, मराठा तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल करत आहेत आणि यासाठी जे आहेत काही ओबीसी नेते जे आहेत ते प्रयत्न करत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरती नाव न घेता टोलाही लावला आहे. याच्या प्रत्युत्तरात छगन भुजबळ यांनीही जर मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही वक्तव्य केलेले आहेत. जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल. मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सरकारवर दबाव आणतायत तर हे योग्य नाही आहे असं छगन भुजबळ यांनी या संदर्भात बोललेलं आहे. यानंतर दुसरी बातमी आपण पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यातून. तर धाराशिव जिल्ह्यात 50-57 मंडळांना जो आहे तो अग्रिम पीक विमा मागच्या 2 दिवसांपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण 17 मंडळं अशी होती की ज्यांना अजूनही अग्रिम पीक विमा मिळाला नव्हता. आमदार राणा जगजितसिंह पाटील यासाठी प्रयत्नशील होते की दिवाळीपूर्वी हा अग्रिम जो आहे तो शेतकऱ्यांना मिळावा आणि त्यांच्या मागणीला जे ते आता यश येताना दिसून येतं आहे. कारण उरलेले जे 17 मंडळ होते यातले भूम तालुका असेल, कळंब, परांडा, तुळजापूर, उमरगा आणि वाशी या तालुक्यातले जे 17 मंडळं होते यांना आता पीक विमा मिळण्यास चालू होणार आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यानंतर दुसरी बातमी आहे मातंग समाजाकडून. यानंतर दुसरी जी बातमी आहे ती मातंग समाजाच्या बद्दल आहे. मातंग समाजातील ज्याही काही पोटजाती असतील किंवा मातंग समाजातील जे तरुण असतील यांना आता मातंग समाजातील जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जर जमीन असेल तर त्याची माहिती ही जिल्हा प्रशासनाकडे किंवा सरकारकडे आता द्यावी लागणार आहे. याचं कारण असं आहे की ज्या योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत त्याचा थेट लाभ हा मातंग समाजाला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने किंवा सरकारने हा प्रयत्न केला आहे. यासाठी शेतीपूरक काही योजना असतील किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य जर अर्थसहाय्य द्यायचं असेल तर यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन इथे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले जे अर्ज आहेत ते सादर करायचे आहेत आणि त्यासाठी यांना आर्थिक मदत किंवा त्या योजनेअंतर्गत ज्याही बाबींचा लाभ त्यांना होईल तो त्यांना घेता येणार आहे. तर 20 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी जो आहे तो संपर्क साधावा असं व्यवस्थापक जे आहेत जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी ही माहिती दिलेली आहे. यानंतर दुसरी बातमी आपण पाहणार आहोत नळदुर्गमधून. नळदुर्गमध्ये दर्शन कंदले नावाच्या एका व्यक्तीच्या घरात काल चोरी झालेली आहे. तर या अज्ञात चोरट्याने रात्री त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरातील सुमारे 63 ग्रॅम वजनाचे जे सोन्याचे दागिने होते, 100 ग्रॅम किलो चांदीचे दागिने होते आणि घरात काही मौल्यवान एवज होता जसं की LCD TV असेल, DVD असेल, असा एकूण 2,74,800 रुपयांचा जो एवज होता तो या चोरट्याने चोरून नेला आहे. तर नळदुर्ग पोलीस स्थानकात सुदर्शन कंदले यांनी काल तक्रार दिली होती, त्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे नळदुर्ग पोलीस स्थानकात. यानंतर बातमी आहे धाराशिव जिल्हा रुग्णालयातून. धाराशिव जिल्हा रुग्णालयातील 2 लेखापालांनी एका चतुर्थ श्रेणी जो कर्मचारी आहे त्याला मारहाण केलेली आहे. हे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे यांच्याकडून अशा घटना यापूर्वी घडल्या असा आरोप चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केला आहे, पण यांच्यावरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, काम बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आणि याबद्दलची लेखी तक्रार त्यांनी आता दाखल केली आहे. या 2 लेखापालांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून होते. धाराशिव जिल्ह्यातल्या अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं जे फेसबुक चॅनल आहे धाराशिव माझाचं त्यालाही तुम्ही लाईक करू शकता.